जय श्रीराम मित्रांनो, कशा आहात कमेंटमध्ये सांगा। एकदम रेडी होऊन मी निघालो होतो, तेवढ्यात मम्मीने आवाज दिला की दही आणायचंय। मग मी निघालो दही आणण्यासाठी। तेवढ्यात डेअरीवर पोहोचलो, दही वगैरे घेतलं आणि गुड्ड्या भेटला, गुड्ड्याला भेटलो वगैरे आणि घराकडे निघालो। घरी आलो आणि जेवण वाढलेलंच होतं मम्मींनी। मग काय जेवण वगैरे केलं, तुमचं झालं का? आपल्या घरी आले होते टीव्हीचे मेकॅनिकल, कारण की आपल्या टीव्हीला खूप मोठा प्रॉब्लेम येत होता। मग मी त्यांना फोन करून बोलावून घेतलं, पण शेवटी त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि मी निघालो टॅटू करण्यासाठी। आपली छोटी क्लायंट भेटली, तिला पण टॅटू करायचं होतं, म्हटलं उद्या करू आपण। मग सर आले होते आपल्याकडे स्पेशली टॅटू करण्यासाठी। सरांना विचारलं टॅटू काय करायचं आहे, सरांनी दाखवला बैलाचा फोटो। प्रिंट मारून घेतली आणि टेन्सिल पण करून घेतली आणि सरांच्या हातावर प्लेसमेंट करून घेतलं आणि लागलो आपण कामाला। सगळा सेटअप लावून घेतला, इंक घेतली आणि कामाला सुरुवात केली। सर स्पेशली टॅटू काढण्यासाठी खूप लांबून आले होते आणि सर बैलगाड्या शर्यतीचे खूप मोठे फॅन पण होते। त्यांनी निर्णय घेतला टॅटू काढण्याचा। सर आपलं वर्क सोशल मीडियाला बघून आले होते, प्रॉपर अशी आउटलाईन करून घेतली आणि सरांना पेन पण खूप होतं। मग हळूहळू टॅटूला कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला। शेवटी टॅटू कंप्लीट झाला, तुम्ही बघू शकता प्रॉपर फिनिशिंग मध्ये टॅटू कंप्लीट केला। सरांचा टॅटू कंप्लीट करून मी निघालो मार्केटला, कारण की आपल्या दिद्दूची पुस्तकं राहिलेली होती, ते पुस्तक घ्यायला आलेलो होतो मार्केटला। व्हिडिओ बघितलाय तर तेवढा फॉलो तरी करून घ्या।